चला आज आपण बनवूया बघा मस्त अशी मोड आलेली मटकीची उसळ. बघा मटकीची उसळ तर मी एवढी मस्त अशी करून घेतलेली आहे. त्यात आपण मस्त स्वच्छ धुवून घेऊया. बघा किती छान असे मोड आलेले आहेत बघा, छोटे छोटे. तर मस्त अशी हिरवीगार आणि बारीक मटकी ही आणि एकदम पौष्टिक असते बरं काही मटकी. कच्ची पण सकाळी सुटलं ना, कच्ची पण मस्त अशी मटकीची उसळ आपण खाल्ली ना शरीरासाठी खूपच छान आहे बरं काही. तर बघा मी आता इथं कढाई ठेवते. कढाईमध्ये तेल पण चांगलं मस्त असं कडकडलेलं आहे. आपण तापलेलं थोडेसे जिरे टाकून घेऊया आपण. आणि जिऱ्याच्या नंतर बघा एक कांदा आणि एक टमाटो मी कट करून घेतलेले आहे. बघा एक कांदा एक टमाटो असं मस्त कट करून आपण टाकून घेतलेलं आहे तो पण. आणि तेल आपलं छान तापलेलं आहे बरं का. त्यामुळे असं उडण्याची शक्यता असते ना तेल खूप टाकल्याच्या नंतर. त्यामुळे मी कॅमेरा बंद करत असते थोडा. आणि बघा आपला कांदा आणि टमाटर मी टाकून घेतलेला आहे छान. आणि बघा आपला कांदा टमाटर चांगला ब्राऊन कलर येतोय. तर आपण मीठ टाकून घेऊया यामध्ये. म्हणजे मिठानं अजून लवकरच ब्राऊन कलर होतोय. तर बघा आपला कांदा टमाटरचा ब्राऊन होत आहे. आणि कढीपत्त्याचे 2-3 पानं टाकून घेतलेले आहे. कारण कढीपत्ता टाकल्यावर तेल उडतं आहे ना, त्यामुळे बघा आता मी आणि बघा असं कांदा आपला टमाटा ब्राऊन होत आहे आता. कारण टमाटा एकदम मस्त असं शिजवायचं दिसलं नाही पाहिजे आपल्या भाजीमध्ये बघा. त्यामुळे चांगलं शिजून घ्यायचं टमाटं. आणि आपण बनवणार आहे हिरव्या वाटणमध्ये मिरच्यामध्ये मस्त अशी मटकी. तर बघा कांदा टमाटर आपला मऊ झालेला आहे. मी इथं अशा हळद टाकून घेतलेली आहे बघा. यामध्येच मी हळद पण टाकून घेतलेली आहे. मीठ तर टाकलेलं आहे थोडं आपण. हे बघा मस्त अशी हळद पण टाकून घेतलेली आपण. इथं मी वाटून घेतलेले शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर, जिरे असे वाटून घेतलेले आहेत बघा. हे पण मसाला आपण इथं टाकून घेतलेला आहे. एवढं छान असं मस्त वाटून घेतलेलं आहे. तर आपण सगळं मसाला थोडासा 5 मिनिटं आपण शिजून घेऊया बरं का. म्हणजे कसं मसाला शिजल्याच्या नंतर छान असं तेल उतरत आहे. त्यामुळे आपण काय करूया, थोडासा मसाला आपण छान शिजून घेऊया. नंतर आपण पाणी टाकू. मिक्सरचं भांडं धुवून. बघा आता कसा मस्त आपण मसाला हे बघा किती छान असा मसाला आपला शिजत आहे आता. आणि बघा किती छान असा मसाला आपला शिजलेला आहे मस्त. तर चला आता मी उसळ टाकून घेऊया यामध्ये. बघा उसळ बी त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे. आणि बघा उसळ पण मी मस्त टाकून घेतलेली यामध्ये. आणि आपण फिरून घेऊया मस्त करून. एवढी तर छान होते ना ही मटकीची भाजी. मस्त अशी पौष्टिक पण असते मटकी. आणि सकाळ सकाळ उठल्यावर मटकी खायची अशी भिजलेली आहे. खूपच छान असते शरीराला. बघा किती छान आपली मस्त मटकी आता मिक्स झालेली आहे. चला आपण थोडं पाणी टाकूया मटकी शिजण्यासाठी. तर बघा आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे. मला जेवढी भाजी पाहिजे तेवढंच मी पाणी टाकणार. हे बघा. तर बघा मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि पाणी टाकल्याच्या नंतर मस्त असं सगळं फिरून घेणार असं मिक्स करून. म्हणजे आता थोडीशी आपली मटकी पण शिजेल. चला बघूया आपण नंतर 5 मिनिटांनी आपली भाजी कशी होती काय. हे बघा. आणि बघा आपली भाजी आता उकळी तर फुटलेली आहे. चला आता मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आणि कोथिंबीरनं काय होते बघा मस्त असं टेस्ट लागते. आणि
कोथिंबीरनं छान असा वास येतो बरं का भाजीचा आपला एकदम. त्यासाठी आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार. चला आता बघू 5 मिनिटांनी आपली भाजी. आणि बघा आता आपली भाजी मस्त झालेली आहे. आणि आता आपण करणार गॅस बंद. हे बघा किती छान अशी मटकीची उसळ झालेली आपली. ती पण हिरव्या मसाल्यामध्ये आणि खूपच छान झालेली आहे. एवढी तर सुंदर झालेली आहे ना आपली भाजी. मटकीची भाजी एवढी मस्त झालेली आहे. तर चला तर आपण काय करूया, इथं अशी मटकी पण आपली शिजलेली बघा. हे बघा टमाटर पण आपलं जास्त दिसत नाही भाजीमध्ये. आणि शेंगदाणे अशी मस्त बारीकच वाटून घेतलेले आहेत आपण. त्यामुळे आपली भाजी आता मस्त झालेली आहे. आता छानच झालेली आपली भाजी. आणि चला आता आपण तर गॅस बंद करते. चला बाय बाय.